झाला कनेक्ट. माईक पण लवकर कनेक्ट होतो. ठेवायचं स्टँड निवांत. आता इथं ताकदवर लई दाखवता येत नाही पण ताकदवर गँगरी गावती नाही जर थोडा टाइम लागेगा इसको जज करने के लिए. क्या असं असं आपल्याला शूट असं करता येईल इंस्टंटमध्ये पण. पुढे गेलं असेल तर हॅलो. ओके सब ड्रोन अवेलेबल है आपके पास. मैंने DJI का Air 3 इधर से ही लिया था. बाई 34 डिग्री दाखवते 11 वाजता. एवढे वाईट हालत आहे. अजून 2-3 तासांनी ना डायरेक्ट 35 डिग्रीपर्यंत जाते. वाईटला बाई आमच्याशी जास्त गरमी आहे रे. लय वाईट ऊन लागत आहे राव. थोडं बाहेर आलं तरी गाडी पार तापून गेलीच ना. 256 GB 150 MBPS. आता मला याच्यासाठी नॉलेज नाही प्रॉपर की कोणचं घ्यायला पाहिजे, पण यांनी सजेस्ट केलं आणि आपल्याला तो कार्यकर्ता त्यांनी फोनच नाही उचलला. त्यांनी सांगितलं असतं राव, पण त्यांनी नेमकं कामात असेल ते बघायचं. ते DJIचं आहे ना ऑस्मो आहे ना, किती मला ड्रॅक करते नाही का, ऑटो फोकस किती करते, हे 360 करते का बघायचं. आणि आता मी इथपर्यंत आलेलो आहे. ओके इथपर्यंत मला कॅच करता का कळन साला करतं रे. ते म्हणतं रॅपर झालं रात्री तुम्ही 12 वाजता. मला तुम्ही टोपी बी उलटी लावली होती म्हटलं की तुम्हाला रॅपर झाले तुम्ही शोक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता ना मी बरोबर चिखली ते 11 वाजले आता बरोबर. ऊन बाई 34 डिग्री दाखवते 11 वाजता. एवढे वाईट हालत आहे. अजून 2-3 तासांनी ना डायरेक्ट 35 डिग्रीपर्यंत जाते. मला तर वाटतं एप्रिल मे पर्यंत मला वाटतं 40 टच होईल टेम्परेचर. ज्यावेळेला वाटतं बा मास्क डरण्याचा उडी मारला ना मला. बाकी कोणच्या नद्या आमच्याकडे काय चांगल्या नाही आहे. सगळ्या जर नीट लोकल माणसांना माहिती तर नद्यांची काय अवस्था आहे आम्हाला चांगलं माहिती. मी तर बाहेर जाऊन पाहणार. आता चाललो आहे मी ना वाघोलीला. आपल्याला ना एक काम तिथं आपल्याला एक वस्तू जर परचेस करायची नाही का, त्यासाठी आम्ही चाललेलो आहे. आज मी एकटा संतोष शेट. नेमकं आज फर्स्ट शिप आहे. उद्या फर्स्ट शिप संपणार आहे. हॉटेलला काय गॅस भेटत नाही, हॉटेल चालू नाही, काहीच नाही. अवघड आहे गॅस चालू. आता गव्हर्नमेंट सप्लाय चालू करत आहे, वॉरमुळं थांबलंय. ठीक आहे, एक काम तरी करून आता जरा 4-5 दिवस झाला असं मोकळा वेळ भेटतोय. आता ना अडकलोच होतो बाई. सकाळी 7ला उठलो ना, रात्री 11-12 वाजेपर्यंत मला कामच काम होतं. आता असं फ्री वाटतंय ना लई, काय सांगू. पण बोर पण लय होतंय असं मध्ये मग दिवसभर. हे ना माउंटमुळं मग आलं काम संपवायला माहिती आहे का. मोबाईल हातात पकडायची गरजच नाही पडत. माउंटला मोबाईल लावला, डाय शूट केला, संपला. वाघोलीमध्ये पोहोचलेलो आहे. जवळपास ते शॉप आहे ना एक 5-7 किलोमीटर अंतर राहिली फक्त. मॅपमध्ये बघितलं आता साधारण एक 12 वाजलेत. लय वेळ लागला. मधला रोड आहे ना लय बारीक आहे. बरं तुम्ही आळंदीपासून स्टार्ट केला ना बरं इथपर्यंत हायवे लागूच तोपर्यंत सिंगल रोड आहे राव. लय वेळ लागतो त्याला. हायवे तरी जरा बरा आहे. असा रोड असताना मग काय बोर नसता माहिती का. लय वाईट बोर होतोय राव. वेळ पण लय लागतोय. लोकेशन पाठवलंय ना ते बघतो मी जरा. 5 किलोमीटर दाखवते. हे लोणी कंदे वाटतं. हे गाव लोणी कंदे. याच्या पुढं आहे ना वाघोली. वाघोली काय जवळच आहे. आता लय लांब नाही. 4-4.5 किलोमीटर दाखवतो इथून लोकेशन ते त्यांच्या शॉपचं. वाघोलीमध्ये हो इथं कॉम्प्लेक्स आहे ना, इथं आहे त्यांचं शॉप. इथं फर्स्ट फ्लोअर लॅन्सचं शॉप आहे. कुठे आहे? अरे गॅजेट्स अड्डा इधर. ओके सब ड्रोन अवेलेबल है आपके पास. मैंने DJI का Air 3 इधर से ही लिया था वाघोली से. सर एक बार आप वीडियो कॉल कर लो तो ज़्यादा बेटर है सर, क्योंकि क्या है ना मैं आपको सारी चीज़ें अंदर का भी इतने रील बैठ ले नहीं. आप वीडियो कॉल कर लोगे तो आप जैसे बोलोगे वैसे दिखा लोगे सर. अमाउंट और इसका क्या सर? अमाउंट ये देखिए
ओके 3 बेट 58,368 रुपीज़। इसका वारंटी आप ही दोगे ना? डीजे का मतलब डीजे का प्रोडक्ट डीजे का ऑल ओवर इंडिया में मिल जाएगा ना इसका? हाँ, कहीं क्लेम आप कहीं नहीं, सिर्फ आप हमारे यहाँ ही कर सकते हैं। क्लेम आप किधर ही कर सकते हैं? आपका यहाँ पे कंपनी है? जी जी जी, ओके, तो आप ही दोगे कुछ? बिल्कुल। 1 ईयर वारंटी में क्या होता है? वारंटी में अगर इंटरनल अगर कुछ भी दिक्कत आता है, हाँ। ठीक है, तो हम उसको कवर करेंगे। ओके, फ्री ऑफ कॉस्ट। हाँ। ओके, और डैमेज का? डैमेज का वो आपको पे करना पड़ेगा सर, ओके, कार्ड सर। तो ये सील पैक आता है ना आपके पास? हाँ। ओके, हाँ 57 कीजिए, बाकी का मैं कैश दे दूंगा आपको। ये मारने के बाद ही कन्वर्ट कर सकता है शायद, मेरे लग रहा है। हाँ हाँ, मैं जानता हूँ सर। ओके, नहीं मैंने तो ऐसा कभी किया नहीं, इसलिए मैं पूछ रहा था। इसका चार्जिंग रहेगा ना क्रेडिट कॉम्बो का अंदर? केस रहता है। ओके, आपके पास डीजे के सब ड्रोन है सारे? चार्जिंग रहेगा ना इसमें? तो हाँ। हेलो, पाउच हाँ पाउच है माइक है। ये वाला क्या रहता है? इसका वो है, क्या बोलते हैं, माउंट नीचे वाला? बैटरी है शायद, या माउंट है क्या? हाँ बैटरी है, बैटरी नीचे वाला सॉरी। बैटरी है। कस्टमर का भी देखिए ये बैटरी कितना है, ये ऐसा लगाना हाँ लगा कॉम्बोमध्ये ना ह्याचं हँडल भेटते ठेवायचं, एक भेटते, हे ट्रान्समीटर माईक ह्या, अजून एनडी फिल्टर सॉरी वाईड लेन्स पण याच्यात, बाकी कॅमेरा आहे, आणि हा माझा कॅमेरा, हा माईक नाही लागणार त्याला, नंतर बघू आपण काय करायचं त्याला। लैंग्वेज चेंज कर दो खाली बस मैं उसी पे लगा हूँ सर। इसको थोड़ा टाइम लगेगा इसको जज करने के लिए, बाकी असं आपल्याला शूट असं करता येईल Hello? इन्स्टंटमध्ये पण, आणि पुढे गेलं असेल तर हेलो, पूरा ओरिजिनल है ना डीजे का आपका? क्या करे सर? ओरिजिनल प्रोडक्ट है ना आपका डीजे का? दुनिया में कहीं भी जा करके चेक करवा लीजिए। ओके दुनिया में कहीं भी जा करके, ये नहीं कि यहाँ पे वहाँ पे, दुनिया में आप कहीं भी जाके चेक करवा। ठीक है, थैंक यू। कांग्रेचुलेसन। थँक्यू, अच्छा लगा। हे ई एम आय कन्वर्ट करायला लागणार आपल्याला जाऊन, इथं HDFC बँक आहे इथं शेजारीच, क्रेडिट कार्ड स्वाईप केलेलं आहे त्यांच्याकडं, घेतला परचेस केला मी आता। डिश बँकेत आलो तुम्ही आत्ता, हे ना क्रेडिट कार्डचं आहे ना, मला EMI कन्वर्ट करायचे होते, पण आता ऑप्शन नाहीत, आता मारल्यामुळं म्हणले ते उद्यापर्यंत येईन, ते तुम्हाला पण करता येईल। त्यांनी मला सांगितलं कसं करायचं कन्वर्ट, तसं आपण उद्या आपल्याला आपल्या मोबाईल बँकिंगमधून करू शकतो। गाडी पार त्या साईडला लावली तर मी साईडला भाई, आमची अशी जास्त गरमी आहे रे, लय वाईट ऊन लागत आहे, थोडं बाहेर आलं तरी गाडी पार तापून गेलीस ना की। आयुष्यपत लय वाईट तापली गाडी राव। लय गरम लागते राव मला। नाही SSD कार्ड बघायचं, SSD कार्ड कुठं भेटा? आता मी गुगलवर सर्च केलं तर इथं जवळ एक आसपास दाखवते मला, ते जाऊन चौकशी करू। मी SSD कार्ड चालू केलं ना, आपण याच्यावर व्लॉगिंग चालू करू लगेच, आपल्याला अंदाज लगी येईन ना क्वालिटी कशी, व्हिडिओ क्वालिटी वगैरे। बाकी मी रिव्ह्यू वगैरे लय बघितले आहेत त्याचे, मिक्स रिव्ह्यू नाही का तसं। बाकी आपले एक मित्र आहे नवीन झालेला, त्यांनी त्याच्याकडे आहे ना, तो म्हणला 1 नंबर आहे, त्याच्यामुळं परचेस करायचा निर्णय घेतला। आणि कॉम्पॅक्ट आहे नाही का ब्लॉगिंगला। 2-3 जणांना काय ना मी चौकशी केली आत्ता राव, ऑनलाईन आहे ना, सर्च केलं नाही का, सूर्याला केलं, परत क्रोमाला केलं, इथं नाही आहे त्यांच्याकडे, अवेलेबलच नाही आत्ता मेमरी कार्ड। आता मेमरी कार्ड मला ऑनलाईन मागवावं लागेल ॲमेझॉनवरून, आता ते येईन उद्या 5 वाजता, माझं प्राईम असून नाही येणार लवकर। हो बट्ट्या सांगू, बट्ट्यांची इकडे लवकर येईल प्राईम, ते ॲमेझॉनलाच आहे, ॲमेझॉनवर कामाला आहे, त्यांना काय लगी भेटत त्यांच्या इकडं। माझे आमच्या इथं नेमकं डिलिव्हरी बॉय आहे ना, एक ड्युटी करून दुसऱ्या ड्युटीला करतात ते ॲमेझॉनची डिलिव्हरी आहे।
त्याच्यामुळे ते 5 नंतरच चालू करतात ती. आता इथं तर काही मला सापडत नाही राव, लईच वाटलं मी. चला जवळपास आता 2 वाजलेत राव, उशीर झालाय घरी जातो पटक्यात. आता इथून जायला मला 4 वाजतील, 4 साडेचार होतील. मग ट्रॅफिक लागलं ना, अडकलो ना, 5 साडेपाच होतील. मधल्या 16च्या रोडला जो आहे ना, तो रोडला बारीक आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे सगळा. आता असा रोड असताना आतापर्यंत घरी निघून पण गेलो असतो लवकर. मग असा रोड पाहिजे होता राव, त्यालाही बारीक रोड, सिंगल रोड आहे अक्का. 38 डिग्री झाले राव टेम्परेचर. एवढं गरम वाटतंय ना, AC लावलं ना तो आणखी असं जळल्यासारखं होते माहिती का. आता फुलगावमध्ये आलोय मी जवळपास, मला वाटते फुलगावच असणार आहे. हायवेपासून लेफ्ट मारल्या आत घेतला आलोय. तुळापूर किती किलोमीटर काय माहिती. वडबुद्रुक, वडखुर्द, इथंच वाटतं फुलगावचा घाट होता. आम्ही नकूनच आणली होती. इथंच कुठेतरी आत घाट आहे, माझ्या लक्षात येणार आहे. त्याला जवळपास 1.5 वर्ष झाले आता, तेव्हा घेऊन आलो होतो आम्ही त्यांना. हो घे म्हणतो मधल्या रोडला 16च्या मग ट्रॅफिक होतं येडे. सिंगल रोड आहे ना, लय वेळ लागतोय. मग रोडचं काम चालू पण नाही. आणि एक तास सांगतोय बाई. इथून जवळपास 26 किलोमीटर आहे आमचं घर. 26 किलोमीटरला 1 तास. 1 तास वर जाणार आहे. असं चाललं ना तर नाही लवकर पोहोचू शकत. बसलं का 4,200ला मेमरी कार्ड परचेस केलं. काय एकदा विचारा की ह्याच्यामध्ये सरळ आहे का हे आहे, आणि ह्याच्यात कसं टाकायचं ते इथं ऑप्शन नाही दाखवलं त्यांनी. यूट्यूब बघा ना, एक मिनिट आपण चेक करू. स्लो सांगतोय. स्वाईप द राईट एज एक्सपोज. झाले की चालू झालंय. एक सेकंड, ऑटो फेस करून आपण. येस, लेबल झालंय. मेमरी कार्ड चांगलं चालाय पाहिजे फक्त बघ, नाही तर लंका लागेल परत. मेमरी कार्ड घेतलं मी यांच्याकडून आत्ता 4,200चं सॅन्डिकचं, 250, 255 GB, 150 MBPS. आता मला याच्यासाठी नॉलेज नाही प्रॉपर की कोणचं घ्यायला पाहिजे, पण यांनी सजेस्ट केलं. आणि आपल्याला तो कार्यकर्ता ज्यांनी फोनच नाही उचलला, त्यांनी सांगितलं असतं राव, पण ते नेमकं कामात असन ते, मग तो काय बोललाच नाही मला. मग यांच्या सजेशननुसार घेतलं आहे आम्ही. बघू कसं वर्क करतं आहे. नाही झालं तर याच्यात आपण ड्रोनमध्ये टाकू शकतो याला. भारी, पण मला पर्सनल पाहिलं व्ह्यू तर चांगलं वाटतं राव. ऑटो ट्रॅक चल मस्त आहे, फक्त थोडं वाईट पाहिजे होतं अजून, मजा आली असते अजून. असं पकडता येईन आपल्याला त्याला. राव माईक नाही लावला मी. माईक जर लावला ना मग लय बस बेस्ट आहे. आलं पण मोबाईलपेक्षा लय कॉम्पॅक्ट आहे राव, लई सही पण वाटतं. आणि बघू याचे फुटेज तुम्हाला दाखवतो. घरी गेलो ना आपण डाउनलोड करू आणि व्यवस्थित बघू. तरी आता याचा आहे ना, मी एक्सटर्नल माईक नाही लावलेला. माईक जर लावलं ना एकदम क्रिप्स म्हणजे नाही, बेसवाला आवाज चांगला भारीचा. आत्ता जरा काय गाडीचा आवाज असेल, एसीचा आवाज असेल, जरा नॉईज जास्त वाटते. आत्ता घरी भेटू आता, दमलेला आहे राव. 3 तास झालेत. वाघोलीला बसलो, डायरेक्ट मुशीत उतरलो आता इथं रेल लाईनच्या इथं. आता नॉनस्टॉप घर जायचं, जेवायचं, जाऊन जेवलो नाही. सकाळी फक्त पोळी खाऊन आलो होतो. आता जेवायचं डायरेक्ट आहे ना, झोपायचं थोड्या वेळ. झोपायचं भेटणारच नाही मला वाटते. वासरांचं उर काय झालं मोठ्यात. 2000 years later. बरं 5 वाजल्यात. या दोघांना ना आंबवण ठेवून दिलं. ते गोड्याला आंबवण, गोड्याला डायरेक्ट मका टाकायची फक्त. इथलं शेण भरायचं, जाडून घ्यायचं, झालं. आता उद्या पत्र चेंज करायला माणूस येईन, आज नाही.
ऑस्मो आहे ना पॉकेट 3 आणलाय ना आत्ता आपण त्याने होम ब्लॉग बनवू. एक बनवला मी थोडा एक क्लिप 2 मिनिटाची. बाई खरं भारी क्वालिटी पण याची. आयफोनपेक्षा चांगला ब्लर इफेक्ट देते मागं. असा ब्लर इफेक्ट देते. ह्याच्यात कसं आहे माहिती आहे तुम्हाला दुसऱ्या मोडमध्ये जायला लागल्यानंतर होईल त्याला ॲटोमॅटिक तोच ऑप्शन आहे. लाईट नाही आली अजून राव. कुठे पाडली असते अजून जरा पहिली माका जरा वाळलीच जरा त्याला पाडून टाकली असती. पहिलं जरा चुकलं माझ्याकडून वाटतं ते अनिवेल करायला. क्वार्टर सगळं काम राखलं. थंड घेऊन आलो पाहिजे जरा. बघायचं होतं हे DJI आहे ना ऑस्मो आहे ना किती मला ड्रॅग करते नाही का. ऑटो फोकस किती करते हे 360 करते का बघायचं. आणि आता मी इथपर्यंत आलेलो आहे. ओके इथपर्यंत मला कॅच करता आहे कळन असाला करतं रे. जवळपास आत्ता माझा अंतर असेल 10 फूट तरी. एवढीशा कॅमेराचा बाई एवढीसा कॅमेरा आहे पण त्याला लय जबरदस्त राव. आवाज कसा येतो काय माहिती. हा आहे ना याच्या आवाज मोसंग आहे ना मी कॉम्बो पॅक घेतला आहे. क्रिएटर कॉम्बो आहे त्यासोबत भेटलेला आहे. आता आपल्याकडे असे 2 ट्रान्समीटर आहे आणि रिसिव्हर पण एक. नाही या साईडने नाही करत बट बऱ्यापैकी त्यांनी 180 डिग्री वाटतं 360 डिग्री नाही. ओके लगेच कॅच केलं मला त्यांनी. मला जे एकच प्रॉब्लेम वाटला की नाही मला फाईल घ्यायच्या वेळेस लय तकलीफ होईल. कारण मी आत्ता मागाशी 2 मिनटाचा व्हिडिओ बनवला ना तेव्हाच त्याला रेंटर व्हायला वेळ लागला होता. आता मेमरी कार्ड मी 4200 घेतले. काय माहीत राव तर स्पीड कमी सांगते असं. मेमरी कार्ड स्लो आज सांगतो फक्त. वासरांचं अख्खं राखलं आता निवांत जाऊ. 1 hour later. मग अशी ना लाईट नव्हती ती कालची कुट्टी सकाळची ती चारली होती आणला मी. परत थोडा एक पुट्टी पाडली हिरवी कार आणि केक टूप टाकून दिला ती आणला. ओके आता हिरवीगार चांगली खात्यात. वाळलेली असली ना बाई खात नाही जास्त नीट. हे हेठ होईत आहे आता. बाकी दोघांनी खाऊन घेतली बाकी. परत राहण्यात उद्या जायला लागेल राव मका आणायला. मका लागते आता जास्त. एवढ्यात तर फक्त तो सकाळ संध्याकाळ जाईन. परत प्रॉब्लेम होईल त्या दिवशी पुढल्या सकाळी. गोठ्यातला डन झालं एकदम. आता काय 11 वाजता चक्कर मारायची फक्त आमच्याकडं. जास्त नाही फिरका लागेल आता. बेमा अख्खा क्लिअर झाला. फक्त जरा ताकद यायला पाहिजे. एक सप्लिमेंट वेटनरी ते घ्यायचं आपल्याला. ते झालं ना एकदा मग तयारच झाला. मी ना DJIचा तो ऑस्मो घेतलाय ना राव त्याच्यात आहे ना मी व्हिडिओ क्वालिटी बघतोय नाही का आयफोनची त्याची लय फरक आहे. चला ते DSLR सारखं वाटते. ते बेसिकली आता कॅमेराचं त्याचं पर्पजच तेच होतं. कॅमेरा ह्याचं कसं यायचं फोन नाही सगळा हे स्मार्टफोन आहे आणि ते सगळं बिल्ड केलं यांनी. फरक पडतोय पण जरा जसं असं आहे ना आपल्याला कॉन्टेंट आहे ना पुढे जाऊन जो जाईन ना तसं कॉन्टेंटमध्ये चेंजेस करावे लागतील. क्वालिटी माईक आवाज स्क्रिप्टिंग थोडं एडिटिंग हे सगळ्या गोष्टी आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप शिकत जाणार आहे. आपण त्याचा अपग्रेड करूच आता. ओके करून गोट्यातलं उरकलं बराच वेळ घरी बसलो होतो. आता आलोय संतोष सेठ. हो याने शूट होतंय तिथं लाव ना गाडी. हा हे लाव चौकात त्या हॉस्पिटल शेजारी लाव ना. ती जागा आहे भरपूर. फक्त थोडं जरा ग्लिच वाटतं नाही का असं पहिल्यांदा ते गिम्बल जे शूट करतोय ना थोडं ऑकवर्ड वाटतंय. आयफोनची सवय ना हे नवीन वाटतं आता जरा. अय लवकर जा त्या लवकर ते लाव डायरेक्ट चौकातच. 5 मिनिट लागतील. सॉरी 10 वाजले आत्ता राव. 10 वाजले. सकाळ तर गोट्यातलं उरकलं थोडं बसलो एडिट केला अख्खा व्हिडिओ माझा आजचा. की थोडं आता नंतर करणार एडिट याचं. ते म्हणजे याची जरा सवय लावतो जरा शूट करायची याची. आता इथून पुढं मी माझे ब्लॉग येतील ना ते सगळे यांनीच बनवणार मी अख्खे.
आपल्या पॉकेट 3नी. आयफोननी जास्त नाही बनवायचे आता. लो लाईटमध्ये चाललं लय जबरदस्त राव फुटेज. सही आहे राव. तो सेट थोडं जरा शिकाय जरा थोडा हात बसाय वेळ लागणार रे याच्यावर. पण भाई लो लाईट बनव ना नुसतं बापी. क्लॅरिटी लय खतरनाक आहे बघ ना एवढा अंधारात आयफोन तर माती करता रे. माती ना मग 60,000 मोजले. थोडं जरा आता आयफोनची सवय होती ना जरा थोडं जरा मोडायला लागेल जरा. मोडन ते आता 4-5 दिवसात. हा बराच 850 व्हिडिओ बनवल्यात मी अख्ख्या आयफोन वरती. त्याच्यामुळे जरा वेगळंच वाटतं आता आज जरा माहिती का. चला कॅनवे चौकात जाऊ शा घेऊ मस्त. गॅसचं जुगाड झालं का ना संतोष शेट काय. गॅसचं नाही बाबा नाही होत अजून बंदच ठेवलाय का त्यांनी गॅस. अरे डायरेक्ट LPG डायरेक्ट हॉटेलला बंदच ठेवलाय. लागले लंका आपले राव. जो आता आहे तो फक्त घरगुतीसाठी लोकांना उपाशी न मारण्यासाठी केलाय आता ते. वैभव सिंग आता तुम्ही लवकरच पळताय का आता. आता तुम्हाला LT मध्ये पकडलं बा मी. घातला नवीन ऑस्मोचा पॉकेट 3 घेतलाच हा. विषय चालला परत म्हणलं नाही पण कसले क्लॅरिटी भारी वाटते पण म्हणलं जरा थोडं अपग्रेड करून जरा क्वालिटी मध्ये पण जरा क्लॅरिटी हे तुला अजून जास्त याला समजेल. हे नाईट मोड आहे. आपण तो डीजे नाईट मोड या महा डीजायच्या हे बघ डीजे ऑस्मो कुठं पळायचं तुम्ही एवढं सांगा मग तुम्हाला. ब्लॉगिंग फक्त आता हे ते म्हणतं रॅपर झालं रात्री तुम्ही 12 वाजता मला तुम्ही टोपी बी उलटी लावली होती म्हटलं की तुम्हाला रॅपर झाले तुम्ही शोक. जाऊन दे जेवण चारा बरं जाऊन दे जेवण चार लोक जेवण ते 32 तारखेला भेटतो मला. असं थोडी आहे 32 तारखेला वगैरे. वा व्हेरी गुड. चाललंय का आता बंद केलं काय निघलंय का रे आपलं बंद केलं काय सगळं. जरा तब्येत काय सर्दी वर्दी फिरव ना असं फिरव ना गोल फिरव ना कसले हातवारी मग नंतर कर. ते ना दाखवायचं वय बघ ते. व्हेरी गुड 360 हा फिरतंय ना आपल्याकडे फिरवतो असं कुठं फिरवतं असं. ते डबल टॅप केलं तरी होतं नाही का डबल टॅप केल्यावर पण माझं सेटिंग नाही आणि जमली नाही अजून मला जरा ती. मी शिकतोय जरा ती कसं करता येईल. ते फ्लिप का होतंय म्हणजे कंटिन्यू राहायला पाहिजे ना व्हिडिओ. हा कंटिन्यू राहतं की कर पुढला गिंबल आहे ना गिंबल प्लस कॅमेरा आहे तो. चालतंय का असं. हा हे बघ की हा आपलं पाहिजे तसा आला तो पण येतो पण ते कोण करणार डायरेक्ट हे डायरेक्ट पुढलं मागलं असं एवढं एकदम हे होतंय ना असं. साईडचा व्ह्यू घ्यायचा असेल तर डायरेक्ट तेवढा ऑटोमॅटिक लॉक पण आहे का त्याला. हा सगळं याला ते जे आपलं ऑटो नाही याला म्हणजे आता तो इकडे गेला नाही तसं नाही करू शकत. ये ना फक्त थोडं जरा नवीन असल्यामुळं वाटतं वेगळं व्यवस्थित आहे. पण सवय लागण्याची भारी घरचा खातो ना आता. थोडं अपग्रेड केलं ना त्याला स्टँड पण आहे का? हा सगळं आहे बॅटरी पण आहे माईक पण आहे म्हणजे प्रॉपर ब्लॉगरचं काय म्हणतात ब्लॉगरचं किट आहे. कॉम्बो आहे ना क्रिएटर कॉम्बो. पार्टी कधी 32ला हे 32 नाही 32 तारखेला बरोबर 12:30 वाजता भेटा. आणि सध्या पार्टी घेण्याच्या म्हणजे काय म्हणतात स्थितीमध्ये मी सुद्धा नाही त्यामुळे तुला कनेक्ट माईक पण लवकर कनेक्ट होतो. ठेवायचं स्टँड निवांत. आता इथं ताकदवर लई दाखवता येत नाही पण ताकदवर गँगरी गावती नाही तर माईकनी बरं लवकर जाऊ एकदम असा बेसवाला आवाज होतो एकदम भारी. आता चहा नाही प्यायचा नाही तर जेवायला आलो आम्ही हॉटेलमध्ये मोहनच्या इथं मस्त जेव बिऊ आणि नंतर चहा घेऊन थोडं ब्लॉगिंगला थोडा जरा शिकायला जरा वेळ लागेल. शिकायला म्हणजे जरा सवय लागायला वास नंतर जास्त वेळ लागणार नाही याला. अरे लय कॉम्पॅक्ट आहे सही मेले कॉम्पॅक्ट हो ना कॉम्पॅक्ट आहे. संपलं संतोष शेठ आयला शूट करायचं म्हणलं तर तामझाम करून शूट करावं लागतं राव. नवीन जरा गडबडत होती याडे. 2-3 दिवसांत सरळ येत. हा आठवडाभरात सवय लागेल मला याची. थंड घ्यायचं तुला भैया हिल दर 2 स्टॉकला जमा केलेलं आहे बेटा.
भैया घरी आता थोडं जाऊ थंड घेतलं इथून थोडं हिल घेतलं एक आता एडिट करायचं आहे सगळं मला तर घरी गेलो त्याला अर्धा एक तास लागेल मला तर गोठ्या जायला लागेल थोड्या वेळ जरा वासरांना खायला घालायला अरे मला एवढं जमत नाही व्यवस्थित बरं का पण जेवढं मला ॲज अ पॉसिबल आहे तेवढं मी करतो आता आयफोन चॅनल हातात बसला तर मग आयफोन ना हे जरा लयच वेगळं वाटतंय मला अजून जरा महिनाभर जाईन असं हा प्रॉपर एकदम शिकायला याचं सरे बाबा 11 वाजले आत्ता जवळपास लाईट लावतो तिघांनी खाल्ले का नाही काय माहिती यार खाल्ले बिमाने ठेवले बघतं जरा त्याला मागाशी पण जास्त टाकलं होतं मी जरा ठेवले जरा जमानच राहू मला जरा व्यवस्थित थोडा लय वेळ लागेल याला जरा कॅच करायला मला याची जरा नाही का जे मॅन्युअल आहे शिकायला जरा ठीक आहे चला बरी सकाळ लवकर उठायला लागेल बाई मला लवकर परत ओके अशी चक्कर मारला तर मला दररोज 11 वाजता आता का हॉटेल चालू नाही ना म्हणून काय एवढं हे नाही वाटत काम नाही वाटत नाही तर अदरवाईज लय दमल्यावर का व्हायचं माहिती आहे का